नमस्कार. तर आज आपल्याला एक प्रोडक्ट आलेला आहे ते म्हणजे आगारोचं इलेक्ट्रिक राईस कुकर आहे. रिगल मॉडेलचा 3 लिटरचा कुकर. असं एखादं प्रोडक्ट घरी आलं आणि ते मिस्टरांनी खोलून बघितलं नाही, असं कधी होतच नाही. त्याचं अनबॉक्सिंग त्यांनी अगोदरच केलेलं आहे. तरी चला आपण बघूया ह्याच्याबरोबर काय काय भेटलंय ते. ह्या कुकरला ना त्यांनी इथं आपल्याला पॅनल दिलेला आहे. त्याच्यामध्ये ना कुकिंगसाठी एकूण 8 मोड आहेत आणि ते काय काय आहेत ते मी तुम्हाला सांगते. पहिलं तर इथं आहे बघा प्रीसेट टायमरचं बटन आणि त्याच्यावरून आपण 24 तासापर्यंत टायमर लावून ठेवू शकतो. आणि नंतर आहे इथं स्विच ऑन आणि ऑफ करण्यासाठी बटन. हे आहे कीप वॉर्मचं बटन आणि ह्या मोडमध्ये ना आपण जेवण 12 तासापर्यंत गरम ठेवू शकतो. आता हे बघा मेन आपले 8 मोड आहे. तर त्याच्यामध्ये हे भाताचा मोड आहे. आपण जो नेहमी रेग्युलर भात बनवतो ना त्याच्यासाठी व्हाईट राईस दिलेला आहे. हा ब्राऊन राईसचा मोड आहे. आणि हे बघा लो कार्ब म्हणजे जे जिमला वगैरे मुलं जातात ना त्यांच्यासाठी लो कार्ब घेत असेल तर तिथं बी व्हाईट राईस ब्राऊन राईस आहे. आणि स्टीम वगैरे करण्यासाठी इथं हे बटन दिलेलं आहे. अशा प्रकारे वेगवेगळे 8 मोड आहेत. ही जी 2 बटन दिलेले आहेत ना तिथं आपण टायमर कमी जास्त करू शकतो. हे जर ना तुम्हाला दुसरं मी फीचर दाखवते. आता ह्या कुकरला हे जे बटन आहे ना ते एक्स्ट्राची वाफ बाहेर काढण्यासाठी आहे. मग हा कुकर लावला ना तरी आपल्या तोंडाकडे ह्याची बाजू ठेवायची नाही आणि ते जास्त पुश पण करायचं नाही. जसं त्यांनी लावलंय ना तसंच आपण ही लावायचं बस. तर ह्या साईडला आहे ना एक स्टीम कलेक्टर आहे. ते काय करतं माहिती आहे का, आतले जे जेवणा वाफीचं पाणी तयार होतं ना ते ह्याच्यामध्ये येऊन साठतं. आणि आता हे कुकर खोलताना सुद्धा ना जेव्हा आपण हे बटन प्रेस करू ना तेव्हाच ह्याचं झाकण खोलतं. आणि ह्याच्यामध्ये ना त्याने एक आपल्याला हे स्टीलचं भांडं दिलेलं आहे. स्टीमिंग पॉट आहे हा. आणि ह्याच्यामध्ये आपण जे भाज्या वगैरे वापरणार आहे मोमोज वगैरे तुम्ही सर्व वस्तू ह्याच्यात वापरू शकताय. त्याचबरोबर आपल्याला भेटतो 3 लिटरचा 5 लेअर थिक सिरॅमिक कोटेड बाउल. या बाउलच्या आत ना त्यांनी आपल्याला राईस लेवल लाईन सुद्धा दिलेली आहे. आणि हा आहे ना फक्त ह्याच कुकरमध्ये त्याचा वापर करायचा आहे. तुम्ही गॅसवर किंवा ओटीजी मध्ये ह्याचा वापर करू शकत नाही. हा कुकर आहे ना सेफ्टीसाठी सुद्धा एकदम बेस्ट आहे. कारण जोपर्यंत आपण झाकण लावत नाही तोपर्यंत हा कुकर ना चालू होत नाही. हे बघा इथं त्याने असं एक बटन दिलेलं आहे. कुकर बरोबर आपल्याला 2 स्पॅच्युले हे दिलेले आहेत त्याच्यामध्ये यूज करण्यासाठी. आणि ही एक वायर दिलेली आहे. 1 मीटर वायर आहे ही. हा इलेक्ट्रिक असल्यामुळे पहिलं तर आपण ह्याला वायर जोडून घेऊया. हा कुकर आहे 500 वॅटचा आणि ओल्ड मध्ये म्हणाल तर हा 230चा आहे. हा कुकर आहे ना तो 3 लिटरचा आहे. त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये आपण ना 750 ग्रॅम तांदूळ इझिली शिजवू शकतोय. आणि कपावर म्हणाल तर ना ह्याच्यात आपण 5.5 कपाचा तांदूळ शिजवू शकतोय. हा जो ह्याच्यावर त्यांनी कप दिलाय ना तो खूपच उपयोगी आहे. कारण जे नवीन जेवण बनवतात ना त्यांना अंदाज नसतो की तांदळामध्ये किती पाणी घालायचं. आता त्यांनी इथं सांगितल्याप्रमाणे ना आपण 2 कप तांदळाला 2 कप पाणी घातलं ना भात एकदम परफेक्ट शिजून तयार होतं या. आता ह्याच्यात मीठ घातलंय ना त्याच्यासाठी जरा मी तांदूळ हलवते. काही जण भातात मीठ घालत नाहीत पण आम्ही मिठाशिवाय भात कधी बनवत नाही. त्यामुळे मी ह्याच्यात चवीनुसार मीठ घातलंय. चला तर आपण ह्याला आता चालू करूया. आता इथं ना मी चालू करते. हे बघा आता बटन चालू केलं आहे ना आपल्याला आता व्हाईट राईस करायचा आहे म्हणून हे व्हाईट राईसचं बटन दाबले. आता हे बटन दाबलं ना की थोड्याच वेळात इथे एक सर्कल फिरायला सुरुवात होईल. हे बघा हे सर्कल फिरायला सुरुवात झाली आणि हे पूर्ण आपलं टायमिंग होईपर्यंत फिरणार. थोड्याच्या आधी नाही तर टायमिंग 10 मिनिटाचं काहीतरी दाखवतं. तर चला आपण बघूया आता. आता ह्या कुकरमध्ये आपला भात तर पूर्ण तयार झालेला आहे. पण जर आपण पटकन बंद केला ना तर हा ऑटोमॅटिक ना कीप वॉर्मवर जातो. आणि त्याच्यामुळं काय होतं जोपर्यंत आपण बंद करत नाही तोपर्यंत आपलं जेवण ह्याच्यात गरम राहत आहे असं. आपण आता कुकर बंद करूया आणि बघूया आपला भात कसा शिजलेला आहे तो. वाव. तर हा बघा इथं आपला ना असा मस्तपैकी एकदम सुट्टा सुट्टा भात तयार झालेला आहे. कुठं खाली लागलेला सुद्धा नाही. मस्तच एकदम. हा बघा मस्तपैकी असा शिजलेला आहे भात. आता खरं सांगायचं तर बघा जेव्हा मी कुकरला भात शिजवते ना तेव्हा सुद्धा एवढा सडसडीत तर परफेक्ट भात होत नाही जेवढा ह्या कुकरमध्ये झाला या. आणि हे जे भांडं आहे ना ते एक नंबरच आहे बघा. कारण ह्याच्यात ना खाली भात लागत सुद्धा नाही आणि कुठे एक शीत सुद्धा चिकटत नाही. आता ह्या कुकरमध्ये नुसता भातच नाही तर आपण बरेचसेच पदार्थ बनवू शकतोय. तर आता मी तुम्हाला दाखवणार ह्याच्यात भाजी बनवून शिनी आणि हो स्टीम सुद्धा आपण करू शकतोय. मोमोज मोदक वगैरे अशा बरेचशाच वस्तू पदार्थ. आता ह्याच्यात ना आपला भात तर बनवून झालाय पण मी आता ह्याच्यात ना मिक्स व्हेजची भाजी बनवणार आहे. पहिल्यांदा तर बघा हे मी भांड्यात तेल घातलं आणि त्याच्यानंतर कांदा घातला आणि हे भांडं आहे ना मी आपला मसाला सर्व भाजून होईपर्यंत ना स्टीम मोडवर ठेवणार आहे. आता ह्या कुकरमध्ये ना सर्व पदार्थ तर बनते ती पण थोडासा जास्त वेळ लागतो.
पण जी लोक हॉस्टेलमध्ये राहतात, एकटी राहतात ना, त्यांच्यासाठी ना हा कुकर एकदम परफेक्ट आहे. त्याच्यासाठी ना तुम्हाला शिगडीची किंवा गॅसची अजिबात गरज नाही. तुम्ही फक्त हा एक कुकर घेतला ना की त्याच्यामध्ये तुम्ही सर्व पदार्थ बनवू शकताय. आता बघता बघताना आपले सर्व इथं मसाले भाजून झालेले आहेत आणि भाज्या घातल्यानंतर थोडा वेळ परतून ना भाजीत थोडं पाणी टाकून ना हा स्टीम मोडवरनं मी राईस मोडवर टाकणार आहे. म्हणजे बघा आपली भाजी ना मस्तपैकी चांगली शिजून निघेल. आता तुम्हाला मी मगाशी सांगितल्याप्रमाणे ना ह्या कुकरमध्ये थोडासा वेळ लागतो, पण त्यानंतर बघा अशा प्रकारे ना आपली मस्तपैकी भाजी सुद्धा तयार झालेली आहे. तर आपल्या कुकरमध्ये आता भाजी भात तयार झालेला आहे. तर आता ही ना कणस मी उकडायला ठेवणार आहे. स्टीम सुद्धा मस्त प्रकारे कुकरमध्ये होतं. तर चला बघूया, आपण आता कणस उकडायला ठेवूया. आणि त्याच्यासाठी ना कुकरमध्ये पहिल्यांदा तर मी पाणी वतणार आहे भांड्यात. ह्या भांडे ठेवायचं, स्टीम पॉट. आता ना मला ह्या कुकरमध्ये तुम्हाला काहीतरी स्टीम करून दाखवायचं होतं, पण आता काय दाखवू, तर घरात बघा कणसं होते, तर चला म्हटलं ही कणसंच आपण उकडवून दाखवूया. आता तुम्हाला तर माहितीच आहे आपण बऱ्याचशाच गोष्टी उकडवत असतो, जसे आळूवडी, मोदक, आता मोमोज वगैरे पण करते ती घरी. मग हे सगळं तुम्ही ह्याच्यात स्टीम करू शकता. आता हा जो कुकर आहे ना इलेक्ट्रिक असल्यामुळे ना जरा क्लीन करताना ह्याची काळजी घ्यायची, आणि ती काय घ्यायची नाही हे तुम्हाला मी सांगते. आणि त्याच्यावर ही जी भेटलेली भांडी आहेत ना, ते आपण नेहमी जी भांडी क्लीन करतो त्याच पद्धतीने करून घ्यायची. हो, पण हा जो कुकर आहे ना तो अजिबात पाण्याखाली धरायचा नाही. त्याला फक्त ओल्या कपड्यानं आतून असं स्वच्छ पुसून घ्यायचं की झाला हा क्लीन. मला तर हा कुकर बघा खूपच उपयोगी वाटला. जे बॅचलर आहेत, बाहेर कामानिमित्त राहतात, त्यांच्यासाठी ना हा कुकर एक नंबर आहे. जर तुम्हाला हा कुकर घ्यायचा असेल किंवा त्याच्याबद्दल डिटेल माहिती पाहिजे असेल ना, तर तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी ह्याची लिंक देते, नक्की चेकआउट करा.